नमस्कार, मी माधुरी पवार. गेल्या 2 दिवसात खूप न्यूज स्प्रेड होत आहेत. माधुरी पवार यांना नाचवलं. हिंगोलीच्या कार्यक्रमावरून बऱ्याच गोष्टी आता खूप स्प्रेड होत आहेत आणि फार विचित्ररित्या स्प्रेड होत आहेत. तर माझी ही बाईट आहे ती प्रसार माध्यमांसाठी आहे. कारण माधुरी पवार हे नाव कुठल्याही स्टंटबाजीने आलेलं नाहीये आणि कुठल्याही पब्लिसिटीने आलेलं नाहीये. माधुरी पवार ही आजपर्यंत तिच्या कलेवर उभी राहिलेली आहे. तिचं साम्राज्य हे कलेनी तयार केलेलं आहे, जे माझ्या मागे पण तुम्ही बघताय. आणि जर तुम्हाला कळत नसेल तर एकदा जाऊन सर्च करा आणि मग तुम्हाला कळेल. महाराष्ट्राची पहिली अप्सरा हा किताब मी जिंकलेला आहे आणि मी जिंकून पुढे आलेली आहे. कुणासाठी ते दूषण लावायचं, कुणाला नाचवलं, कुणाला काय, हे तुम्ही प्रसार माध्यमांनी स्वतःहून ठरवलं, ठीक आहे. पण त्याच्या मागे तुम्ही प्रत्येक कलाकाराला नाचवलं वगैरे, आणि हे ज्येष्ठ नेते, जे मोठे मोठे नेते आहेत ते सुद्धा हेच म्हणतात नाचवलं. हे खूप विक्षिप्त आहे ऐकायला. कारण महाराष्ट्रात कला सादर केली जाते, त्याचं सादरीकरण केलं जातं. आणि माधुरी पवारनी आतापर्यंत तिची कला सादर केलेली आहे रंगमंचावर. रंगमंच जरी एक असला, नऊवारी साडी घालून जरी आपण सादरीकरण करत असलो तरी आपण सादर काय करतो याचं प्रत्येकाला भान असावं. आणि माधुरी पवारनी ते आतापर्यंत भान ठेवलेलंच आहे, म्हणून तिचा प्रेक्षक वर्ग वेगळा आहे. पण आज तुमच्या बातम्यांमुळं, तुमच्या प्रसार माध्यमांमुळं, टीव्हीवरती सगळीकडे तेच दाखवताय, नाचवलं नाचवलं नाचवलं. आणि हे पहिल्यांदा होतंय. आणि हे एक कलाकार म्हणून मला